Hello students, welcome to Venutai Chavan College Karad, BCom first, semester 1, subject Management Principles and Applications. Last lecture we had seen syllabus of this subject. Today we are going to study unit number 1, Introduction to the Management. First unitचं नेम काय आहे? Introduction to the Management. In this topic includes introduction, meaning and definition, concepts, nature and characteristics, need and importance of management, and contribution towards development of management theory of Elton Mayo, Peter Drucker's MBO theory, and behavioral approach, system approach and contingency approach. First look at the introduction of management. Introduction to the management युनिटचं नाव आहे. आपण प्रथमतः मॅनेजमेंटची ओळख करून घेऊया. या युनिटमध्ये फर्स्ट पॉईंट पाहूया, तो म्हणजे इंट्रोडक्शन ऑफ मॅनेजमेंट. Every human being has several needs and desires, but no individual can satisfy all his wants. म्हणजे प्रत्येक समाजातील मनुष्य या घटकाच्या अनेक गरजा असतात, तर त्या सर्व काही गरजा तो एकटाच पूर्ण करू शकत नाही. Therefore people work together to meet their mutual needs which they cannot fulfill individually. ते काय करत असतात की आपल्या गरजा म्हणजे एकमेकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ते एकत्रपणे काम करत असतात. मोर एव्हर मॅन इज ए सोशियल बीइंग ॲज ही लाईक्स टू लिव्ह टुगेदर विथ अदर पीपल. इट इज बाय वर्किंग अँड लिव्हिंग टुगेदर इन ऑर्गनाइज्ड ग्रुप्स अँड इन्स्टिट्यूशन्स दॅट पीपल सॅटिस्फाय देअर इकॉनॉमिक अँड सोशल नीड्स. म्हणजेच काय, तर मनुष्य हा समाजशील प्राणी आहे, समाजप्रिय आहे. त्याला समाजातील व्यक्तींबरोबर राहायला आवडते. मग तो आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांच्यासोबत राहत असतो. त्याच्यातूनच काय होते की गट तयार होतात, ग्रुप्स तयार होतात, इन्स्टिट्यूशन्स म्हणजे संस्था उभारल्या जातात आणि त्याच्यातून समाजातील प्रत्येक घटक आपली आर्थिक आणि सामाजिक जी गरज आहे ती पूर्ण करत असतो. Next, as a result, there are several types of groups. For example, family, school, government, army, or business firm and the like. याच्यातून काय होत असते, तर उदाहरणार्थ आपण पाहिले फॅमिली म्हणजे कुटुंब, शाळा असतील किंवा सरकारी काही संस्था असतील, व्यवसाय असतील, यांची निर्मिती होते. Such formal groups achieve their goals effectively. म्हणजे हे काय करत असतात की जे काही ग्रुप्स आहेत ते आपली ध्येय जे आहेत ती पूर्ण करतात. म्हणजे एकत्रितपणे ते काम करतात, त्यामुळे त्यांची उद्दिष्टे पूर्ण होण्यासाठी त्याची त्यांना मदत होते. आणि हे ध्येय पूर्ण करण्यासाठी ते प्रत्येक ग्रुप काय करत असतो की एकमेकांना कोऑर्डिनेट करत असतो, कंट्रोल करत असतो. आणि या कृतीलाच आपण एकत्रितपणे काय म्हणू शकतो, मॅनेजमेंट असे म्हटले जाते. यावरूनच काय लक्षात येते की नियोजित कार्याची योजना तयार करणे, ज्या परिस्थितीमध्ये योजना अंमलात आणावयाची असते त्या परिस्थितीचा अंदाज करणे, त्या कार्याचा उद्देश ठरवणे, त्याचबरोबर ठरवलेल्या योजनेची अंमलबजावणी करणे, त्याच्यावरती देखरेख करणे, नियंत्रण ठेवणे, या सर्व कृती कधी होतात, ज्यावेळेस अनेक व्यक्ती एकत्र येतात आणि एखादा कार्यक्रम किंवा एखादी योजना तयार करतात. या सर्व एकत्रित कृतीलाच व्यवस्थापन असे म्हटले जाते. व्यवस्थापनाची गरज आहे का आणि का आहे ती गरज, हे आपण आता अभ्यासणार आहोत. म्हणजेच काय म्हणता येईल, समाजातील प्रत्येक घटकाला कालांतराने व्यवस्थापनाची गरज भासू लागली.
तो कोणत्याही वर्गातील असो, समाज असेल किंवा इतर कोणतीही संस्था असेल किंवा इतर कोणताही कार्यक्रम आयोजित करावयाचा असेल, तर त्या ठिकाणी व्यवस्थापन ही सर्वात महत्त्वाची प्रक्रिया आहे किंवा एक संकल्पना आहे, हे सर्वांच्या लक्षात आलेले आहे. यातूनच व्यवस्थापन संकल्पनेचा विकास झालेला आहे.